बाबा तुम्हाला माहिती आहे हे सगळं जेव्हा घडलं ना त्यावेळेस आई खूप एकटी पडली होती. कोणीच तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. बाबा सुद्धा नाही. एकटी सुमीच होती जिचा माझ्या आईवर पूर्ण विश्वास होता. पण सुमी पण तिला हे सगळं करण्यापासून नाही थांबवू शकली. आणि माझी आई मला सोडून गेली. मी समजू शकतो बाळा. शांत हो, शांत हो. आणि बाबा म्हणतेस ना मला, मग एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तुझ्या आईचा आशीर्वाद जसा तुझ्या बरोबर आहे ना, तसाच हा बाबा सुद्धा कायम तुझ्या बरोबर असेल. तुझ्या आईची जागा नाही मी घेऊ शकणार कदाचित, पण तुझा बाबा म्हणून तुझ्यासाठी सगळं करेन बा. हा बाबा, मी खूप दिवसांनी कोणाशी तरी इतक्या मन मोकळेपणाने बोलली. थँक्यू. होय ना. मग इथून पुढे सुद्धा कधी काही लागलं, काही बोलावंसं वाटलं तर हक्काने माझ्याकडे यायचं. आणि तर शांत हो, स्थिर हो, जरा खंबीर हो. हां, आहे माझ्या रूममध्ये. सावड स्वतःला. बॉस, तू ठीक आहेस ना? हो, मी ठीक आहे. ते आईचा विषय निघाला ना तर थोडंसं भरून आलं, बाकी काही नाही. पण काय गरज होती तुला तुझ्या आईबद्दल त्यांना सांगायची? का? काय झालं? तुला विचित्र नाही वाटलं? विचित्र काय वाटायचंय त्यात? अरे काळजीपोटी विचारपूस करत होते ते. बॉस, ती विचारपूस नव्हती. मग ठीक आहे, स्पष्ट सांगतो तुला. त्या माणसाच्या बोलण्यावरून एकंदरीत मला असं वाटलं की ते काहीतरी माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करतायत. केदार, काय बोलतोयस तू? हो बॉस, आपण एवढे दिवस या घरात राहतोय, त्यांनी एकदा तरी तुझ्या आईबद्दल विचारलं? लग्नात वसुधा काकूंचा फोटो बघून अचानक एवढी विचारपूस? अरे हो, कारण त्यांनी लग्नात माझ्या आईचा फोटो पहिल्यांदा बघितला ना. बरं, त्यावेळेला माझी अशी अवस्था होती की तेव्हा त्यांना नाही प्रश्न विचारता आले, म्हणून त्यांनी आत्ता विचारले. एवढं काय बिघडलं त्यात? केदार, अरे त्यांनी किती मायेनं माझ्या डोक्यावर हात ठेवला. याच खोट्या मायेने माझ्याही डोक्यावर हात ठेवला होता त्यांनी. मित्र मित्र म्हणूनच सतत माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केलाय. मग काय झालं? शेवटी त्यांनी त्यांचे खरे रंग दाखवले ना. त्यांना माझ्या आईबद्दल सगळं माहिती असून सुद्धा मैत्रीचं खोटं नाटक केलं, माझ्याशी खोटं बोलत आले. हे बघ, मी ना दयानंद खांडेकरांना अगदी व्यवस्थित ओळखायला लागलोय. ते जेव्हा जेव्हा मायेने डोक्यावर हात ठेवतात ना, तेव्हा तेव्हा त्यांचा स्वार्थच असतो. केदार, अरे कुठला विषय कुठे नेतोयस तू? हे बघ, तुझ्या बाबतीत ते जे काही वागले ते भीतीपोटी वागले, पण माझी जी काही चौकशी ते आता करत होते ते काळजीपोटी करत होते. आता त्यांच्या सुनेच्या आईबद्दल त्यांनी 4 प्रश्न विचारले तर बिघडलं कुठे? हे बघ, तुझ्या मनात त्यांच्याबद्दल राग आहे ना, म्हणून तू ओव्हरथिंक करतोयस, बाकी काही नाही. अजिबात नाही बॉस. मी स्वतः दयानंद खांडेकरांचा विश्वासघात अनुभवलाय. आता पुन्हा मी त्यांच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. केदार, अरे बॉस प्लीज माझं ऐक. जेपीसी मेडिकल स्कॅमची जी लिंक आपण या घरात शोधत होतो ती लिंक दुसरं तिसरं कोणी नसून दयानंद खांडेकर आहे. आणि मला पूर्ण खात्री की त्यांचा जेपीसी स्कॅमशी डायरेक्ट संबंध आहे. केडी, तू एक गोष्ट विसरतोयस. आपण ऑफिसर्स आहोत आणि आपल्याकडे जर एखाद्या विषयी पुरावा नसेल तर आपण त्याला गुन्हेगार ठरवू शकत नाही. ठीक आहे, आता मी काय म्हणतोय ना ते एकदा समजून घेण्याचा प्रयत्न कर. तुझ्या आईचा मृत्यू जेपीसी स्कॅमचं इन्व्हेस्टिगेशन करताना झालं? हो तेव्हा MNNचे CEO दयानंद खांडेकर होते. हो बरोबर. तेव्हा MNN जवळजवळ बंद पडायला आलं होतं आणि जेव्हा तू जेपीसी बद्दल त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी त्याचं उत्तर टाळलं. मला सांग का? बॉस तूच विचार कर ना. MNN हा खांडेकरांचा बिझनेस आहे
आता बिझनेसमध्ये प्रॉफिट आणि लॉस होतच असतं. ठीक आहे, लॉस झाला असेल तर मान्य करतो, पण त्याचं कारण लपवण्याची वेळ का आली त्यांच्यावर? याचा अर्थ त्यांनी अशी एखादी चूक करून ठेवली आहे जी बाहेर आल्यानंतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि आता जेव्हा त्यांना कळलं की तू हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरेंची मुलगी आहे, तेव्हा अचानक आपुलकी आली. बॉस, त्यांना फक्त बघायचं आहे की तुला जेपीसी स्कॅम बद्दल माहिती आहे की नाही. बर, ठीक आहे, तू म्हणतोयस तसं कदाचित ते फक्त माझ्याकडनं माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करतही असतील, पण म्हणून मी त्यांना लगेचच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार नाही. कारण आता तू जे काही बोलतोयस ना, ते फक्त रागाच्या भरात बोलतोयस. हो, मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. आता जेव्हा तू त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून तुझ्या आईबद्दल त्यांना सांगितलंस, मग त्यांनी सुद्धा MNN मध्ये काय घडलं होतं हे तुला का सांगितलं नाही? का लपवते तुझ्यापासून ते? नाहीये ना उत्तर? की अजून पण तुला त्यांचा हेतू स्वच्छ वाटतोय? हो, आणि जोपर्यंत तू जे काही म्हणतोयस त्याच्याबद्दल आपल्याकडे पुरावे येत नाहीत ना, तोपर्यंत मी त्यांच्यावर शंका घेणार नाही. ठीक आहे, पण मला पूर्ण गॅरंटी आहे की तुझ्या आईचा गुन्हेगार आणि माझ्या आईचा गुन्हेगार एकच आहे, तो म्हणजे दयानंद खांडेकर. आणि त्यांचा जर जेपीसी स्कॅमशी संबंध असू शकतो तर गुलाब सारख्या क्रिमिनलशी पण संबंध असू शकतो. केदार, अरे तू आता एक गोष्ट दुसऱ्या टोकाला नेतोयस. ज्या माणसाला आपण शोधतोय तो दुसरा तिसरा कोणी नसून दयानंद खांडेकर आहे. आणि हे मी तुला प्रूफ करून दाखवणार, तेही पुराव्या सकट. केदार, केदार, अरे तू समजतोयस तसं काही नाहीये. कसं सांगू मी ह्याला की या सगळ्याचा संबंध बाबांशी नाहीये. तो आता जे काही बोलतोय ते फक्त आणि फक्त रागाच्या भरात बोलतोय. पण मला खात्री आहे, एक ना एक दिवस केदारच्या मनात असलेला गैरसमज नक्की दूर होईल. 5 लाख? मॅडम, तुम्ही हाय प्रोफाईल कॅटेगरी लोकांमध्ये येता तर तुम्हाला अगदी विदाऊट डॉक्युमेंट लोन देऊ, तेही 5 लाख रुपयांचं, अगदी 0 व्याज. खरंच? हो, तुमचं पर्सनल लोन ऑलरेडी प्री अप्रूव्ह झालेलं आहे. फक्त मला तुमचा अकाउंट नंबर आणि एक OTP येईल, तो द्यावा लागेल. हो, चालेल चालेल. मॅम, तुम्ही डिटेल्स सांगा, मी नोट करतो. पैसे लगेच ट्रान्सफर होतील. हा, ओके ओके. हा, आपला बँकेचा अकाउंट नंबर सांग ना. का ग, काय झालं? अरे 5 लाख येणार आहेत, 5 लाख. कुठून? हा बँकवाला आहे ना, तो देतोय. फक्त अकाउंट नंबर आणि OTP द्यायचा, मग कर्जाचे सगळे पैसे डायरेक्ट आपल्या अकाउंटला. मूर्ख आहेस का डोक्यावर पडलीस का? कर्ज देतोय ना तो, मग एवढं खुश होण्यासारखं काय आहे? बरं, आणि OTP पासवर्ड या सगळ्या आपल्या पर्सनल गोष्टी असतात. कुठलीही बँक या गोष्टी मागत नाही. तू इकडे दे. हॅलो, काय रे, 5 लाख रुपये देणार आहेस? तू आहेस कोण? येस सर, मला फक्त तुमचा अकाउंट नंबर आणि OTP पाठवा. OTP इथे समोर ये, सगळे दात घशात घालतो तुझे. परत कोणाला हिंमत नाही करणार असे फोन करण्याची. तू आहेस कोण रे? युवराज खांडेकरला फसवणार आहेस तू? हा, सर, तुम्ही उगाच रागवता. आम्ही फक्त बँकेचं काम करणारे कर्मचारी आहोत. कुठली बँक तुझी? ब्रांच कुठली? सांग ना, ऍड्रेस दे मला, मी तिथे येऊन भेटतो तुला. कामाच्या गोष्टी तिकडे बोलूया. बोल. नाहीतर एक काम करतो, सायबर सेलला फोन करतो, त्यांनाही तिकडेच बोलवतो. बोल, करू तुझी कंप्लेंट. हॅलो, या, गेले 5 लाख रुपये. निशी, तू यापुढे जर असे कॉल्स अटेंड केलेस आणि त्यांना जर डिटेल्स दिला ना, तर याद राहा, किती वेळा सांगितलं तुला, हे बघ, पैसा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो कोणी असं उगाच फुकट वाटत नाही फिरत. कर्ज घेण्याची पण एक प्रोसेस असते, ऑफिशियल प्रोसेस असते, कळलं का? ती बँकमध्ये जाऊन करावी लागते. फोनवर ह्या सगळ्या गोष्टी नाही होत. हां,